एक्झाम परत घेतली पाहिजे, कारण का खूप जास्त घोटाळा झालेला आहे. जेन्युइन मुलं मागे राहिले आहे आणि खूप जास्त सेटिंग झालेली आहे. आमच्या सगळ्यांकडे प्रूफ पण आलेले आहेत. तर आमची हीच एक मागणी आहे की आमची री एक्झाम झाली पाहिजे. बस आजपर्यंत आम्ही ते आम्हाला फक्त चौकशी करतोय असं सांगत होते आणि तारीख पे तारीख देत होते. आज आम्ही त्यांना स्पष्ट मागणी करणार आहेत की तुम्ही स्वतः पुणे महानगरपालिकेने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल करायची की पेपर हा फुटलेला आहे, री एक्झाम व्हावी अशी आमची सर्व परीक्षार्थ्यांची इच्छा आहे. सगळ्यांना नाश्ता आणला. पुणे महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी जवळपास 129 जागा काढण्यात आलेल्या होत्या आणि या जागांसाठी जवळपास 42,000 लोकांकडून फॉर्म भरण्यात आलेले होते. मात्र त्यामध्ये जी परीक्षा घेण्यात आली या परीक्षेचे पेपर फुटी झाली होती आणि त्याबाबत या विद्यार्थ्यांकडून आवाज उठवला गेला. मात्र कुठल्याही या परीक्षेची जी पेपर फुटी झाली त्या पेपर फुटीची चौकशी न करता थेट आता नावं डिक्लेअर केली जाणार आहेत, रिझल्ट लागणार आहेत. याबाबत इथे आंदोलन केलं जात आहे. नेमकी काय आंदोलन करताय नेमकी काय तुमची मागणी आहे? आमची हीच मागणी आहे की आमची एक्झाम परत घेतली पाहिजे, कारण का खूप जास्त घोटाळा झालेला आहे. जेन्युइन मुलं मागे राहिले आहे आणि खूप जास्त सेटिंग झालेली आहे. आमच्या सगळ्यांकडे प्रूफ पण आलेले आहेत. तर आमची हीच एक मागणी आहे की आमची री एक्झाम झाली पाहिजे. बस आता कालची जी स्थायी समितीची बैठक झाली त्यातून सांगितलेलं आहे की डायरेक्ट आता निकाल लागणार आहे. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही ना मॅम, निकाल कसा लागेल, कारण की आम्ही जे जेन्युइन मुलं आहे आम्ही सगळे मागे राहिलेलो आहो आणि जे सेटिंग वगैरे झालेली मुले आहे तुम्ही स्वतः बघा ना. बाकी एक्झामला काही मुलांना 7 मार्क 14 मार्क आणि इकडे डायरेक्ट एकदम 198 मार्क्स पॉसिबलच नाही ना मॅम. आता री एक्झाम व्हावी अशी मागणी करताय का? आणि जर री एक्झाम झाली तर याला तयार होतील का? कारण की त्यांच्याकडून तर थेट निर्णय घेण्यात आलेला आहे की रिझल्टला. मॅम झालंच पाहिजे, कारण की आम्ही सगळे गप्प बसणारच नाही. जेव्हापर्यंत निर्णय घेणार नाही आम्ही इथेच ठाम बसून राहू. नक्की निकाल लावण्याचे थेट त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तुमची आता काय भूमिका असणार आहे जर निकाल लावले? आम्ही 30 तारखेला आंदोलन केलं होतं. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही एक समिती गठीत करतोय आणि त्याच आधारे फक्त आम्ही आंदोलन आमचं माघारी घेतलं होतं. आता दर आठवड्याला आम्ही ॲडिशनल कमिशनर यांना भेटतो. त्यांच्याकडून फक्त पुढच्या तारीख पे तारीख अशा गोष्टी केल्या जात आहेत. आणि काल परवाच एक स्थायी समितीचे अध्यक्ष बिमलवार साहेब त्यांनी सांगितलं की आम्ही तिकडून निकाल आला की आम्ही जॉईनिंग देऊन टाकू. जसं की मला तर वाटतं पुणे महानगरपालिकेनेच निकाल त्यांना दिला आणि फक्त तो त्यांच्याकडून टाईप करून घेत आहे. यांना सगळा निकाल माहिती आहे, म्हणजे यांनीच दिलाय आणि फक्त यांना क्लीन चिट स्वतःला घ्यायची, त्याच्यासाठी हे वेट करतायत. तुम्ही म्हणालात की निकाल पीएमसी कडूनच त्यांना दिलेत आणि ते हे करणार आहे, म्हणजे असं तुम्हाला का वाटतंय की हा सगळा असा हे काल सर बोलले नसते ना. सर बोलले असते की आम्ही नियुक्त्या द्यायचा त्यांनी विषयच काढला नसता. ते बोलले असते की आम्ही जो तिकडून जी चौकशी कमिटीचा अहवाल येईल त्याच्यावरच आम्ही पुढचा निर्णय घेऊ. नियुक्त्या द्यायचं ते डायरेक्ट कसं काय बोलू शकतात ना. पुढे काय भूमिका असणार आहे तुमची? पुढे काय करणार आहात? म्हणजे आंदोलन करताय? आजपर्यंत आम्ही ते आम्हाला फक्त चौकशी करतोय असं सांगत होते आणि तारीख पे तारीख देत होते. आज आम्ही त्यांना स्पष्ट मागणी करणार आहेत की तुम्ही स्वतः पुणे महानगरपालिकेने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल करायची की पेपर हा फुटलेला आहे. हा ऑनलाईन पेपर फुटीचा प्रकार आहे. ज्यावेळेस ऑफलाईन हातात काय घेतलं आहे हा ना, ज्यावेळेस ऑनलाईन पेपर असतो फक्त विदिन 120 मिनिट्स फक्त हा क्वेश्चन अवेलेबल असतो आणि हा क्वेश्चन बाहेर पाठवला गेला किंवा एआयच्या मदतीने कानात ब्लूटूथ डिव्हाइस हे करून हा पेपर सोडवला गेलेला आहे. त्यामुळे हा ऑनलाईन पेपर फुटीचा स्कॅम आहे आणि प्रशासन आम्हाला विद्यार्थ्यांना पुरावे मागते की तुम्ही आणखी पुरावे द्या. आमच्याजवळ असे कोणते रिसोर्सेस आहेत किंवा आमच्याजवळ कोणती ऑथॉरिटी आम्ही कोणत्या आधारे आम्ही त्यांना पुरावे अवेलेबल करून देणार आहे. त्याच्यामुळे हा प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे असा आमचा थेट आरोप आहे आणि त्यांना हा जो घोडे बाजार झालेला आहे. किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली? 20-25,000 एक्झॅक्ट आकडा लक्षात नाही, 20,000च्या आसपास. आता ह्या सगळ्यामध्ये काय कशा पद्धतीने नुकसान होणार आहे? हजारो लोकांनी हे एक्झाम दिलेली आहे आणि आता निकाल लागणार आहेत. कोणाचं नुकसान होईल याच्यामध्ये? मॅडम, हा निकाल लागलेला आहे. निकाल लागल्यानंतर एक प्रश्न आहे जो ऑनलाईन एक्झाम चालू असताना तो व्हायरल झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की पुणे महानगरपालिकेचा पेपर फुटला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर पुणे महानगरपालिका प्रशासन म्हटलं की आम्ही यावर सखोल चौकशी करू. आज तब्बल 2.5 महिने उलटून गेले तरी इथे कुठली चौकशी झालेली नाहीये आणि त्यांचं स्टेटमेंट आहे की आम्ही अहवाल IBPS कंपनीकडून मागवला आहे की आम्ही चौकशी करतोय.
पण तेच चोर असतील, तेच त्यात सहभागी असतील, त्या अहवाल हा क्लीन चिटच भेटेल याला, याच्यात विद्यार्थ्यांना नाही भेटणार नाही. त्यामुळे आमची एकच मागणी आहे, याच्यात हायकोर्टमधले रिटायर जज असतील त्यांच्या अंतर्गत समिती स्थापन करून ही चौकशी झाली पाहिजे, दोषीवर कारवाई होऊन ही परीक्षा रद्द झाली पाहिजे आणि री एक्झाम व्हावी अशी आमची सर्व परीक्षार्थ्यांची इच्छा आहे. धन्यवाद. आपण बघतो की मोठ्या प्रमाणात हे सगळे विद्यार्थी जे आहेत तर ते इथे आलेले आहेत, त्यांच्याकडून री एक्झामची मागणी केली जाते. एक समिती जी आहे तर ती तयार करा आणि त्यानंतर त्याच्यातून चौकशी करा, चौकशी झाल्यावर री एक्झाम होऊन जे काही निकाल लागतील ते ग्राह्य धरा, अशा प्रकारची मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जाते. मात्र असं जरी असलं तरी काल स्टँडिंगची जी बैठक झाली त्यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये या विद्यार्थ्यांकडून नेमकं काय पाऊल उचललं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिव्हिक मिरर, पुणे.